नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे हा खेळ सावल्यांचा. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. रात्र झाली होती. पाऊस धो-धो कोसळत होता. कमलेश आणि त्याची बायको जेवायला बसले होते. छान गप्पा रंगल्या होत्या. कमलेशची बायको सीमा 5 महिन्यांची गर्भवती होती. घरात फक्त दोघंच राहायचे. कमलेश कामावर जायचा आणि सीमा घर सांभाळायची. दोघांचा सुखाचा संसार चालू होता. आणि अचानक दरवाजा वाजला. कोण आहे? कमलेशने घरातूनच आवाज दिला. परत दरवाजा ठोकला गेला. तसा कमलेश जेवणावरून उठला. इतक्या रात्री कोण आलंय म्हणत दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच एक स्त्री दरवाजात उभी होती. जवान आणि सुंदर. पावसात भिजल्याने तिचं सौंदर्य अधिकच मादक दिसत होतं. कमलेश क्षणभर तिला पाहतच राहिला. दोघं एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होते. तेवढ्यात मागून कमलेशची बायको सीमा आली. तेव्हा ते एकमेकांपासून नजर चोरू लागले. तसं लगबगीनं कमलेशने विचारलं, कोण आपण? कुठून आलात? काय हवंय तुम्हाला? सीमाने तिच्याकडे पाहिलं. ती भिजली होती. थंडीनं गारठून कुडकुडत होती. या आत या असं बोलत सीमाने तिला आत घेतलं. आत येऊन बोला. आधी घरात या, कोरडं व्हा. त्या सुंदर स्त्रीने कमलेशकडे पाहत पाहत घरात प्रवेश केला. गावात नवीन दिसता. या आधी पाहिलं नाही तुम्हाला. कुठे जायचंय? एवढ्या रात्री पावसात कुठे जाणार आहात? मी कामिनी. या जगात माझं कोणीच नाही. गावोगावी फिरून काम करून पोट भरते. आज या गावी तर उद्या त्या गावी. राहायला घर नाही ना नातेवाईक, ना कोणाचा आधार. माझा नवरा मला फसवून सोडून गेला, परत आलाच नाही. मग आता काय करणार तुम्हीच सांगा. आजची रात्र मला इथं काढू द्या. मी उद्या सकाळी निघून जाईन. कमलेशने सीमाकडे पाहिले. तुझी काय हरकत नसेल तर आपण हिला आज आपल्या घरात ठेवून घेऊया. पावसात इतक्या रात्री बिचारी जाणार तरी कुठं? कामिनी, तू आजची रात्र इथेच राहा. माझे कपडे आहेत त्याने आजचा दिवस काढ. जा बदलून घे. कामिनी आत गेली. तशी सीमा कमलेशकडे आली. बिचारी कसं आयुष्य काढणार ही? आणि त्यात ती जवान आहे. तिला कोणाचा आधार नाही. मला तर काळजीच वाटते. सीमा कमलेशला सांगत होती. इथे आडोशाला राहून कामिनी दोघांचं बोलणं ऐकत होती. कामिनी केस पुसत पुसत बाहेर आली. तिचे मोकळे केस तिचं सौंदर्य अजूनच खुलवत होतं. कमलेश तर तिच्याकडे पाहून मोहितच झाला होता. कामिनीवरून त्याची नजर हटतच नव्हती. सीमाची साडी नेसून ती बाहेर आली. तिला पाहून कमलेशचे होशच उडाले. ये, थोडं जेवण आहे ते जेवून घे आणि निवांत झोप. सीमाने तिला जेवू घातले. ताई, तुम्ही मला आसरा दिला, नाहीतर या पावसात माझी हालतच झाली असती. उद्या सकाळी होताच मी निघून जाईन. अगं काळजी करू नको. हे आपलंच घर समज. ही गावची परंपराच आहे पाहुण्यांचे स्वागत करायची. जेवण उरकल्यानंतर झोपायची वेळ झाली. सीमाने जमिनीवर चटई आणि वर चादर अंथरल्या. कामिनी, या इथे तू झोप माझ्यासोबत. घर लहान असल्याने कमलेश घराच्या उजव्या बाजूला कोपऱ्यात झोपला आणि सीमा आणि कामिनी डाव्या बाजूला. मध्यरात्र झाली होती. कामिनीशी बोलून झाल्यावर सीमा आणि कामिनी झोपी गेले. कमलेशला झोप लागत नव्हती. त्याच्या डोळ्यासमोर सारखी कामिनी येत होती. तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तिच्या सौंदर्याने तो दंग झाला होता. भिजलेलं तिचं शरीर आठवून त्याची झोपच उडाली होती.
तो सारखं कुशी बदलत होता, पण झोप लागत नव्हती. रात्री मंद प्रकाश होता. सीमा झोपी गेली होती. कमलेश विचार करत करत जागाच होता. इतक्यात त्याच्या अंगावर एक हात आला. कमलेश दचकलाच. कमलेशने वळून पाहिलं. हा स्पर्श सीमाचा नव्हता. इतक्यात वीज चमकली. त्या प्रकाशात त्याला तिचा चेहरा दिसला. ती कामिनी होती. त्याच्या बाजूला झोपली होती. तिचे डोळे अंधारातही चमकत होते. ती सताड कमलेशकडे पाहत होती. कमलेश सुन्न झाला. काय करावं तेच सुचत नव्हतं. कामिनी कमलेशच्या कुशीत झोपायला लागली. कमलेश अक्षरशः थरथरू लागला. हे चुकीचं आहे. तू का आलीस इथं? जा जा इथून. ती जागी व्हायच्या आत जा. असं बोलून कमलेश तिला आपल्यापासून दूर करू लागला. कमलेशचा प्रतिकार झुगारत ती त्याला बिलगली. या झटापटीत पाण्याचा तांब्याला कमलेशचा हात लागला आणि जोरात आवाज झाला. खाडकन सीमा उठली. कंदील पेटवला. त्या प्रकाशात कमलेशला शोधू लागली. कमलेश दचकला आणि घाबरलाही. आपण आता पकडले जाणार असे त्याला वाटलं. पण काही विचित्रच दिसलं. कामिनी सीमाच्या बाजूला निवांत झोपली होती. काय झालं? सीमाने कमलेशला विचारलं. काही नाही. झोपेत तांब्याला हात लागला. चला झोपा, सकाळी लवकर उठून शेतावर जायचंय. रात्रभर कमलेश हाच विचार करत होता की मी जे पाहिलं ते स्वप्न होतं की भास, की अजून काही वेगळंच. विचार करता करता त्याला झोप लागली. पहाटेच्या प्रहरी सीमाने कमलेशला झोपेतून उठवले. अहो उठा ना, मला काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी. काय? बोल ना. अहो मी काय बोलते, आपण हिला आपल्या घरी ठेवून घेतलं तर? हिला आपल्या घरात अजिबात नको. लोक उगाच बोलतील. सवत आणून ठेवलीये कमलेशनं. कमलेश हसत हसत बोलला. चला तुमचं तर काहीतरीच. अहो तसं नाही, माझी पण ती काळजी घेईल आणि तेवढी मदत पण होईल आपल्याला. अगं पण ती कोण कुठची आणि काय तिने खोट केली तर? तुझ्या आईचे दागिने पण आहेत तुझ्याकडं. अहो हळू बोला, उगाच ती ऐकल, वाईट वाटलं बिचारीला. आंघोळीला गेली, येईलच. ठीक आहे असं बोलत कमलेशने विषय टाळला. कामिनी घे, गरमागरम चहा पिऊन घे, मग आपण बोलू. तेवढ्यात कमलेश आंघोळीला निघून गेला. माझा नवरा लई बोळा आहे बघ. तुला काही घाबरायची गरज नाही. तू आता आमच्या सोबत राहा इथंच. तू काळजी करू नकोस. माझी अवस्था बघतेस ना. आता माझी बहीण बनून तूच मला सांभाळायचं. मला खूप एकटं वाटतं. हे दिवसभर शेतात, मी घरी. आता तू आलीस ना, मग माझी चिंता मिटली. राहशील ना? हो ताई, मी राहीन, पण एका अटीवर. काय? बोल ना. तुम्ही आता कोणतंही काम करायचं नाही, फक्त आराम करायचा. बाकी सगळं मी बघेन आणि तुमच्या नवऱ्याला पण. सीमा तिच्या तोंडाकडेच बघत बसली. अहो म्हणजे त्यांना काही हवं नको ते बघेन. दोघीही हसायला लागल्या. कमलेश न्हाणी घरात अंघोळ करत होता. कामिनी तिथे गेली. हे घ्या टॉवेल, आत विसरलेला. कमलेश जरा अवघडला. किंचितसा संकोच करून त्याने तिच्या हातातला टॉवेल घेतला आणि ती कमलेशकडे पाहू लागली. कमलेशने लगेच सीमाला हाक मारली. तसं काही लागलं तर सांगा हा, असं म्हणत ती तिथून जाऊ लागली. जाता जाता मागे वळून, काल झोप लागली का कमलेशजी, असं म्हणत चेहऱ्यावर हसू आणत निघून गेली. कमलेशचा संशय वाढला की काल खरंच माझ्याबरोबर असं घडलं होतं का? कामिनी घरातील सगळी छोटी मोठी कामं, जेवणापासून सगळं अगदी छान प्रकारे करू लागली. सीमा तिचं काम पाहून भलतीच खुश होती. तिने स्वयंपाक केला.
शेतजमीन जवळपास असल्याने कमलेश घरी येऊन जेवत असे. आज त्याला जेवणात खूप प्रकार होते. 2-3 भाज्या, वरण भात, भाकऱ्या, चटणी. सीमाने ताट वाढले. घ्या जेवण. आज कामिनीने जेवण केलंय बघा तिच्या हातचं खाऊन. कामिनी कमलेशकडे पाहून म्हणाली. कमलेशने एक घास तोंडात घातला. कसं झालंय? खूप छान. छान छान स्वयंपाक करतेस तू. पण इतकं करायची काय गरज होती? मला ताईंनी सांगितलं होतं म्हणून तुमच्या आवडीच्या सगळ्या भाज्या केल्या. कमलेश पोट भरून जेवला आणि थोडा वेळ घराबाहेरील अंगणात विसावला. सीमा देखील खुश होती. इथं कामिनी सीमाचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती. तिचा विश्वास तर तिने आधीच मिळवला होता. कमलेश थोडा आराम झाल्यावर परत शेतात गेला आणि दिवस सरल्यावर संध्याकाळी घरी आला. कामिनीने घरातील सगळी कामं उरकली होती. दोघी छान गप्पा मारत बसल्या होत्या. कमलेशने कामिनीकडे पाहिलं. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होत होती. हे देवा, माझ्या मनात हे काय पाप येतंय? मी का तिच्याकडे आकर्षिला जातोय? जी कामं सीमा करायची ती सगळी कामं आता कामिनी करू लागली. दिवस झाला, आता रात्र झाली. अंगणात छान चांदणं पडलं होतं. कमलेश विचार करत अंगणात निवांत पडला होता. इतक्यात त्याला अंगणाजवळील झाडांजवळ हालचाल जाणवू लागली. कमलेशने हातात काठी घेतली आणि कंदील घेऊन तो त्या झुडपांच्या दिशेने निघाला. एखाद्या जंगली श्वापदाचा अंदाज बांधला. काठीने झुडूप बाजूला करत तो आत आत शिरत होता. कंदील वर धरला. काही नीटसं दिसत नव्हतं. थोड्या दूरवर एक शुभ्र असं काहीसं दिसलं. तो आजूबाजूची चाहूल घेत अजूनच जंगलात जात होता. तसं तो प्रकाश अधिकच तेजस्वी होत होता. तो आता त्या प्रकाशाच्या जवळपासच होता. समोर झाडी होती. कमलेशने डोळे किलकिले करून पाहिलं तर तिथे एक स्त्री होती. सफेद साडी आणि काळे भोर केस, पाठमोरी उभी होती. कमलेश अचानक हे सर्व बघून प्रचंड घाबरला, पण धीर धरून आवाज दिला. कोण आहे? कोण आहेस तू? इतकं बोलतं न बोलतो तेच तिने आपलं डोकं गर्रकन मागं फिरवलं. कर 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 असा आवाज झाला. ते डोकं पूर्णपणे मागं फिरलं होतं. पांढरे फट्ट डोळे, तोंडातून लाळेसारखं रक्त येत होतं. ती कमलेशकडे बघून हसायला लागली. कमलेश हे सर्व पाहून जीव मुठीत धरून बोंबलत सुटला घराच्या दिशेने. अंगणात येऊन बोंबलत होता. सीमा सीमा, बाहेर ये, बाहेर ये लवकर. काय झालं? काय झालं काय तुम्हाला? असं करत सीमा घराबाहेर आली. तो अक्षरशः थरथरत धापा टाकत होता. त्याने दम खातो न खातो तेच कामिनी बाहेर आली. तिला बघून तो परत जीव घेऊन गावाच्या शंकराच्या मंदिराच्या दिशेने धावत सुटला. सीमाला काहीच कळत नव्हतं नक्की काय चालले. कामिनी सीमाला धीर देत बोलली. ताई, तुम्ही घाबरू नका, ते येतील परत. तुम्ही आत चला, काळजी करू नका. कमलेश मंदिराजवळ येऊन थांबला. तिथल्या पुजाऱ्याला घडलेला सगळा किस्सा सांगितला. भाऊ, तुम्ही हा भस्म घ्या आणि तुमच्या बायकोच्या कपाळावर लावा. ती गर्भवती आहे. तिच्यावर येणाऱ्या संकटापासून हे तुमच्या दोघांचं आणि तिच्या होणाऱ्या बाळाचं रक्षण करेल. आणि गरजच तशी होती, कारण ती जंगलात दिसलेली स्त्री अजून कोण नाही तर कामिनीच होती. कमलेशचा विश्वास पक्का झाला की ही कामिनी माझा भास नसून हे पिशाच्च आहे. तरीही एकदा खात्री करून या संकटातून सुखरूप बाहेर पडायचा मार्ग काढायचा. त्यानं ठरवलं की काहीच माहीत नसल्यासारखं दाखवून घरात प्रवेश करायचा आणि या पिशाच्याचा हेतू जाणून घेऊन त्याचा काटा काढायचा. मनात ठरवल्याप्रमाणे कमलेश घरी निघाला. अंगणात प्रवेश केला. सीमा दारात होती.
तिच्याबरोबर कामिनीही होती. सीमा रडत होती. कमलेशच्या हातात ते भस्म होतं. त्याचं तेज कामिनीला विचलित करत होतं. कामिनीने डोकं झटकलं आणि तिचे डोळे पांढरे पडले. तिच्याकडे पाहत असताना कमलेश पायात अडखळला आणि खाली पडला. तसं जमिनीवर ते अर्धे भस्म सांडले. कमलेश उठला. त्याने राहिलं सायलेलं भस्म हातात घेतलं आणि सीमाच्या दिशेने चालू लागला. कामिनी तिथून हटली. जे काही थोडंफार भस्म होतं त्याने सीमाच्या डोक्याला लावलं आणि तिला सांगितलं, अगं मला वाईट स्वप्न पडलं म्हणूनच मी देवळाला गेलो तुझ्या सलामतीसाठी. आता मी आलोय ना, सर्व ठीक होईल. धनी, तुम्ही पण ना. रडत रडत सीमा हसू लागली. दोघे आत गेले. चल तू झोप, मीही झोपतो. आपण उद्या बोलू, रात्र खूप झाली. कमलेशने तिला झोपायला सांगितलं. कामिनी सीमाच्या बाजूला अंतर ठेवून झोपली. गप्पा गोष्टी चालू होत्या, पण कामिनी तिला स्पर्श करत नव्हती. बोलता बोलता दोघी झोपी गेल्या. कमलेशही विचार करत जागा होता. त्याला झोप लागत नव्हती. छोटा दिवा लावला होता. त्याचा अंधुक प्रकाश घरात पडला होता. आता मध्यरात्र झाली होती. सीमा झोपली होती. बाजूला कामिनीही. कमलेशचे भस्म खाली पडल्यामुळे त्याने स्वतःसाठी काहीच ठेवलं नव्हतं. कमलेशने सीमाकडे पाहिलं. ती गाढ झोपली होती. कमलेशने कुशी बदलताच बाजूला कामिनी बसली होती. कमलेश दचकलाच आणि घाबरला. थरथर कापू लागला. कामिनीने माचीसची काडी पेटवली आणि मेणबत्ती लावली. त्या प्रकाशात ती कमलेशकडे एक टक बघत होती. कमलेशला खामच फुटला. ती त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागली. मला तुम्ही खूप आवडता. कमलेशची वाचाच गेली. स स स सी 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 कमलेश सीमाला हाक देऊ शकत नव्हता. सीमा आता सकाळपर्यंत उठणार नाही, याची मी व्यवस्था केली बरं का. कामिनी कमलेशकडे बघत हसत हसत बोलली. कमलेशच्या बाजूला झोपत त्याच्या केसातून हात फिरवू लागली. कमलेशने तिचा हात पकडला. खूप हिम्मत करून तो बोलला, हे चुकीचं आहे, सोड मला, जा निघून. कोण आहेस तू? असं करत तिला स्वतःपासून दूर करू लागला. कामिनी हसली, पण तिच्या शक्तीपुढे कमलेशची ताकद कमी पडली. कमलेशला झुकारत कामिनीने त्याला जवळ खेचले. त्याने पूर्ण ताकद लावून तिला ढकलले. आता मात्र कामिनी खवळली. तिचे डोळे पांढरे झाले. ती कमलेशवर तुटून पडली. तिने कमलेशला मिठीत गच्च धरलं आणि चुंबनाचा वर्षाव करू लागली. मेणबत्ती विझली. सर्वत्र अंधार झाला. कमलेश काहीच करू शकत नव्हता. काय हवंय तुला? काय हवंय तुला? मला मूल हवंय. कामिनीचा आवाज बदलला. हे हे बघ, माझं लग्न झालंय. तू जो विचार करत आहेस ना, तो मला मान्य नाही. भले तू कोणीही आहेस, तू माझी बायको नाहीयेस. मग कर माझ्याशी लग्न. कामिनीने भरदार आवाजात कमलेशला सुनावलं. कमलेशने तू जा आता इथून असं बोलत आवाज वाढवला. तसं कामिनी उठली आणि मेणबत्ती पेटवून हसत हसत कमलेशकडे बघत सीमाच्या बाजूला जाऊन झोपली. कमलेश सुन्न झाला होता. त्याचं डोकंच काम करत नव्हतं. ती कोणती ब्याद माझ्या घरी आली या विचारातच घाबरत चिंतेत रात्र गेली. सीमाच्या कानावर ही गोष्ट घातलीच पाहिजे, कारण ती गर्भवती आहे आणि हे पिशाच्च तिच्या बरोबर राहतंय. काहीतरी उपाय शोधला पाहिजे असा विचार करत कमलेश झोपायचा प्रयत्न करत होता. सकाळ झाली. कमलेशला जाग आली. आपली बायको सुरक्षित असल्याची खात्री करून घेण्यासाठी तो सीमाला शोधू लागला. पण घरात सीमा नव्हती आणि कामिनी देखील.
मनात शंका घेत तो कासावीस झाला. काळजाचे ठोके वाढू लागले. कमलेश बाहेर आला. अंगणात पाहू लागला, पण तिथंही कोणी नाही. घराबाजूच्या बागेत गेला, तिथंही नाही. मग विहिरीजवळ गेला, कुठंच नाही. त्याने मनात आशंका घेत विहिरीत वाकून बघितलं आणि मान डोलवत सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. त्याने दूरवर नजर फिरवली, तेव्हा त्याला नदीकिनारी सीमा आणि कामिनी दोघी दिसल्या. दोघी हसत खेळत बोलत होत्या. कामिनी सीमाचा हात पकडून सावकाश चालत होती. कमलेश धावतच सीमाकडे गेला. तुला सांगून जाता येत नाही का ग, माझी काय अवस्था झाली बघतेस का? सीमा हसली. अहो, हिने सकाळीच उठवलं मला, जरा ताज्या हवेत पाय मोकळे केले. तुम्ही झोपला होतात गाढ एकदम. ठीक आहे, चल घरी. कमलेशने सीमाचा हात धरला. कामिनी कमलेशकडे पाहून हसली. कमलेशने नजर चोरत वाट धरली. तिघं घरी पोचले. कामिनीने कोरा चहा करून सीमाला दिला. कमलेशने घाबरत घाबरतच तिच्या हातून कप घेतला. अहो, इतका हात का थरथरतोय? सीमाने हसत विचारलं. कामिनीने गालात स्मित हास्य केलं. अहो, लाजताय काय कामिनीला? माझी बहीणच आहे ती, खूप सांभाळते मला, एक काम करून देत नाही मला ती. कमलेश शांतपणे चहा पिऊ लागला. कामिनीच्या प्रत्येक गोष्टीवर आता त्याला संशय येत होता. यात विष तर नाही? कमलेशच्या मनात आलं आणि काळजात धस्स झालं. तसाच उठून तो अंगणात गेला आणि कोणाच्या नकळत त्याने चहा ओतून टाकला आणि वळला तर समोर कामिनी उभी. कमलेश दचकला. कामिनी खट्याळ नजरेने त्याच्याकडे बघत होती. कमलेश तिथून निघू लागला तसं कामिनीने हाताने त्याचा रस्ता अडवला. धनी, अहो काय हे, मी तुमचा जीव घेईन असं वाटतंय का तुम्हाला? कामिनी कमलेशच्या जवळ जाऊ लागली. कमलेश मागे फिरला. त्याला मागे मागे नेत एका झाडापाशी नेलं. त्याच्या खूप जवळ जात कामिनी त्याला निहारत होती. कमलेशच्या काळजाचे ठोके वाढले. कामिनीने कमलेशला हातात हात घेऊन विचारलं. तो अक्षरशः कापत होता. कराल का माझ्याशी लग्न? मला आपली बायको म्हणून स्वीकाराल काय? कमलेश भीतीने काहीच बोलत नव्हता. इतक्यात कामिनीने तिचं अक्राळ विक्राळ रूप धारण केलं. ती आता विद्रूप आणि कुजलेली होती. घाण दुर्गंध आणि तिचे डोळे लाल लाल झाले, जणू त्यातून आगच निघत होती. धारधार सुळे, लांब कानाची, मोठी जीभ, तिला बघणं देखील शक्य नव्हतं. कमलेश लटलट कापत होता. तुम्हाला करावंच लागेल लग्न, ते पण माझ्याशी, नाहीतर मी कोणाला सोडणार नाही. ते पिशाच्च जोर जोरात बोलत होतं. कमलेशला घाम फुटला होता. वचन द्या मला. कमलेश थंड पडला. हातपाय सुन्न झाले. पिशाच्याने आपला आकार वाढवला. शेवटी कमलेशने हात जोडून विनवणी केली. मी करेन तुझ्याशी लग्न, पण तू सीमा आणि माझ्या बाळाला सोड. त्यांच्या जीवाचं बरं वाईट करू नकोस. हवं असेल तर माझा जीव घे. ते पिशाच्च शांत झालं. हळूहळू मूळ रूपात आलं. कामिनी कमलेशकडे बघून जोर जोरात हसायला लागली आणि खोडकरपणे कमलेशला बोलली. चला धनी, घरी जाऊया. ताई वाट बघत असतील. आता जसं मला हवं तसंच वागा, समजलं? कामिनीचा आवाज बदलला आणि रागामध्ये ती कमलेशला बघू लागली. कामिनीने कमलेशचा हात हातात पकडला आणि ती जंगलाच्या दिशेने चालू लागली. एका ओसाड भागावर गेल्यावर ती क्षणभर थांबली. कराल का माझ्याशी लग्न आता, इथंच? कमलेश गोंधळला. तिने स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढलं आणि कमलेशच्या हातात दिलं. तिथे पडलेल्या लाकडाच्या ओंडक्याला आपल्या नजरेने पेटवलं. क्षणात तिथं अग्नी प्रज्वलित झाला. चला या आता, आपण हे फेरे पूर्ण करून आपल्या नवीन नात्याला सुरुवात करू.
आजपासून तुमच्या नावाचं मी मंगळसूत्र घालेन. धनी. कामिनी हसली. फेरे पूर्ण झाले. कमलेशने ते मंगळसूत्र कामिनीच्या गळ्यात बांधले. आजपासून या अग्नीला साक्षी मानून तुला मी आपली पत्नी म्हणून स्वीकार करत आहे. कमलेशने कामिनीकडे पाहिलं. कामिनीने त्याचा हात हातात घेतला आणि त्याच्या अंगठ्याचा चावा घेतला. काय करतेस हे? कमलेश वेदनेने विव्हळला. कमलेशच्या अंगठ्यातून रक्त वाहू लागलं. कामिनीने त्याचा अंगठा पकडून रक्ताने आपलं कपाळ भरलं. कमलेश आता गंभीर होता. सीमा आणि त्याच्या बाळाबद्दल विचार करून त्याचे डोळे पाणावले. कमलेश कामिनीबरोबर घरच्या दिशेने चालू लागला. सीमाला काय उत्तर द्यायचं याची घोर चिंता त्याच्या मनात होती. सीमाला हे सहन होणार नाही. अशात ती गर्भवती आहे. हा मानसिक धक्का ती कसा सहन करणार? कमलेश मनोमन देवाचा धावा करत होता. या संकटातून तूच काही मार्ग दाखव. तो अगदी रडकुंडीला आला होता. सीमा घराच्या दारात उभी होती. दुपारची वेळ होती. लांबून कामिनी आणि कमलेशला येताना तिनं पाहिलं. सीमाच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण जसं जसं ते जवळ येऊ लागले तसं तसं तिच्या चेहऱ्याचे रंग बदलू लागले. सीमा जे पाहत होती त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. कमलेश आणि कामिनी आता सीमासमोर अंगणात उभी होती. कमलेशने कामिनीचा हात हातात धरला होता. कामिनीचं कपाळ रक्ताने माखलं होतं. क्षणभर ती स्तब्ध झाली. मनात आता नको ते विचार येऊ लागले. इतक्यात कमलेशने सीमाकडे पाहिलं आणि पाहताच बोलला, सीमा, मी कामिनीशी लग्न केलंय. आता ती या घरात तुझ्यासारखी माझी पत्नी म्हणून राहील. सीमाला विश्वासच बसेना. ती निशब्द झाली. तिचं डोकंच काम करत नव्हतं. सीमाच्या भावनांचा हळूहळू बांध फुटला आणि तिला रडू कोसळलं. धनी, तुम्ही माझा विश्वासघात केला. तुमच्या भोळेपणाचे मी गोडवे गायले. मला स्वप्नात देखील असं वाटलं नाही की तुम्ही असं कधी वागाल माझ्याशी. बोला, हे सगळं खोटं आहे. काय कमी होती माझ्या प्रेमात जे हिला तुम्ही भुलला? आणि मला काय माहीत की मी स्वतःच्या सवतीलाच घरात बाळगली आहे. का केलं हे? तुम्ही माझा नाही तर माझ्या होणाऱ्या बाळाचा तरी विचार करायचा होता. आणि तू ग ए रंभे, काय जादू केलीस माझ्या नवऱ्यावर? तुला बहीण मानलं आणि तू बहिणीचं घर उजाडलंस. सीमाने आकांत केला. रडून रडून तिला भोवळ आली. तिचे डोळे मिटले. ती तोल जाऊन पडणार इतक्यात कामिनीचा हात लांबच लांब झाला आणि तिने तिच्यापासून दूर असलेल्या सीमाला अलगद झेलून जमिनीवर हळूच ठेवलं. कामिनी जोरजोरात हसू लागली. कामिनीचं सामर्थ्य बघून कमलेश हक्काबक्का झाला होता. का तू माझ्या संसारात आलीस? मी तुझं काय वाकडं केलं होतं? तुला राहायला दिलं, आसरा दिला आणि तू माझ्या वाईटावर उठलीस? कमलेशला रडू कोसळलं. कामिनीने कमलेशकडे पाहिलं. धनी, आता बस करा. का रडताय? आता आपल्या बाळाचा पण विचार करा. कामिनी खट्याळपणे कमलेशला बोलत होती. मला माझं बाळ द्या. मी इथून आणि तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईन. कमलेश धावत गेला आणि सीमाच्या तोंडावर पाणी शिंपडून तिला जागं केलं. सीमाने कमलेशला झटकलं. दूर व्हा माझ्यापासून. माझ्या अंगाला पण हात लावू नका. सीमाचा राग अनावर झाला होता. सीमा लगेच उठून बसली आणि दोघांकडे रागाने बघत होती. सीमा, ऐकून तर घे. कमलेश जागीच उभा होता. मला काहीच ऐकून घ्यायचं नाही. मी चालले हे घर सोडून. तुम्ही आता मिळून सुखाचा संसार करा. सीमा रडत रडत आकांत करत होती. कामिनी केसाची बट बोटांनी गुंडाळत हसत हसत सीमाकडे पाहत होती. माझंच नाणं खोटं निघालं तर लोकांना काय बोलू? सीमा थांबत नव्हती. कमलेशला तिला इशाऱ्याने सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण कामिनीने त्याला मान डोलावून मज्जाव केला. सीमा आपलं सामान गोळा करत होती. इतक्यात तिला कामिनीने आणलेलं एक गाठोडं दिसलं. तिने ते आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून हळूच उघडलं. सीमा दंग झाली. तिचे डोळे पांढरे पडले. तिच्या गाठोड्यातले ते सगळं पाहून सीमा पुटपुटली. आता लवकरच भेटू. सीमा थोडे कपडे घेऊन बाहेर पडली.
तिने रागाने कामिनीकडे पाहिलं. कामिनीने गालात स्मित हास्य केलं. कमलेश तिला थांबवायला जाणार इतक्यात कामिनीने त्याचा हात धरला. कमलेश भावनाविवश झाला. सीमाने मागे वळून कमलेशकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले. धनी हा एकच शब्द काढत तिने घर सोडलं. आता सर्वत्र भयान शांतता झाली. सीमा रडत रडत घराबाहेर पडली. कुठे जावं काय करावं तिला काहीच कळत नव्हतं. ती मनोमन देवाचा धावा करत होती. आजची रात्र गावाच्या शंकराच्या मंदिरात घालवायची असं तिनं ठरवलं. तिथे आपण सुरक्षित राहू आणि थोडा आसराही मिळेल. सीमा जड पावलांनी डोळ्यात पाणी आणत हळूहळू चालत मंदिराच्या दिशेने निघाली. सांज वेळ होत आली. सीमा मंदिराच्या गाभाऱ्यात पोचली. आपलं गाठोडं टाकलं आणि रडत बसली. महादेवा, काय हे माझ्या पदरात पाडलंस? तुझी रोज आराधना करते आणि माझ्यावर आलेल्या संकटाच्या वेळी तू कुठे गेलास? या आपल्या भक्तासाठी धावून ये आणि माझ्या कुटुंबाचं रक्षण कर. असं बोलत सीमाने महादेवाचे पाय धरले. महादेवाच्या पायावर सीमाचे अश्रू ओघळले. इकडे कामिनीची लीला चालू झाली. आता तुम्ही फक्त माझे आहात, आपल्यामध्ये कोणीच नाही. कामिनी कमलेशला बिलगली. कमलेशला घट्ट आलिंगन दिलं. कमलेशचं काळीज जोरजोरात धडकत होतं. थांबा, तुम्ही दमला असाल, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते. कामिनीने कमलेशला मिठीतून वेगळं केलं आणि जेवणाची तयारी करायला गेली. कमलेश विचारात गडला. कशी सुटका करू मी स्वतःची? इकडे सीमा मंदिरात महादेवांसमोर रडत बसली होती. अचानक एक हात तिच्या खांद्यावर पडला. तिने मागे वळून पाहिलं. तिच्या समोर एक सिद्ध पुरुष उभे होते. कपाळावर भस्म लावलेलं, लांब जटा, विलक्षण तेज होतं त्यांच्या चेहऱ्यावर. उंच धिप्पाड, निळशार शरीर, हातात कमंडलू आणि त्रिशूळ होतं. खांद्याला झोळी, कमरेला शंख असा अवतार पाहून सीमा जरा घाबरली. त्या सिद्ध पुरुषाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. रडू नकोस बाळा, तुझी काय व्यथा आहे मला सविस्तर सांग, मी तुझी मदत करेन. सीमाला धीर आला. तिने झालेली सर्व हकीकत त्या सिद्ध पुरुषाला सांगितली. तो साधू ध्यानस्थ झाला. डोळे मिटून अंतर्ज्ञानाने त्याने सर्व पाहिलं. त्या साधूने आपले डोळे उघडले. मुली, मला सगळं कळलंय. पूर्वजन्मातील ही सुंदर स्त्री एक पिशाच्च आहे. पिशाच्च. आपल्या तंत्रमंत्र साधनेतून तिने हा सुंदर देह धारण केला आहे. तिची इच्छा होती की ती कधीच जीर्ण होऊ नये. तिने सिद्धी प्राप्त केली. ती हा देह तर धारण करू शकतेच, पण ती स्वतःचं आयुष्यही वाढवू शकते. यावर तिने अघोरी उपाय केला आहे. नवजात शिशु भक्षण करून तंत्रमंत्र आणि दृष्ट शक्तीच्या जोरावर ती आपले आयुष्य वाढवत आहे. ती आपल्या स्वतःचं मूलही सोडत नाही. यासाठी ती आपला जीवनसाथी शोधते. एक प्राण तिचं एक शत आयुष्य वाढवतो. याचप्रमाणे तिने कितीतरी निष्पाण प्राणांची आहुती दिली. ती शापित जीवन जगत आहे, पण तिला तेच मान्य आहे. तिच्या इच्छेनुसार सुंदरता हेच तिचं आयुष्य आहे. फारच कमी काळ ती संसारात रमते आणि जो कोणी तिच्याशी विवाह करेल त्याला सुख ऐश्वर्य प्राप्त करून देते, पण आपत्य होईपर्यंतच. मग ती ते घर सोडते कायमचं. ती नेहमी अर्भकाच्या शोधात असते. अशाच घरात ती प्रवेश मिळवते. तू तिच्या गाठोड्यात जितक्या कवट्या पाहिल्यास तितकं 100 म्हणजे माणसांची 100 वर्षे. ती प्रत्येक प्राणाचं आयुष्य जगली. तिचं शरीर अतिशय कामनीय आणि वाणी मधापेक्षाही गोड आहे. तिला कोणीही सहज वश होतो. मोहिनी तसेच अनेक विद्यासिद्धी तिला अवगत आहेत. ती कधीच थकत नाही आणि ही कुठेही मनोवेगे प्रयाण करू शकते. सीमा हे ऐकून थक्क झाली. तिने त्या साधूला विचारलं, बाबा,
माझा पतीही तिला वश झाला आहे का? त्या साधूने सीमाकडे पाहिलं. मुली, तुझा नवरा तुझ्यावर मनापासून खूप प्रेम करतो. याच प्रेमाच्या शक्तीपुढे तिचं मोहनही कमी पडलं. तुझा नवरा निर्दोष आहे. हे सगळं त्या पिशाच्याच्या इशाऱ्यावर होत आहे. मला यातून तुम्हीच काय ते उपाय सांगा आणि माझ्या पतीला यातून वाचवा. सीमाने रडायला सुरुवात केली. मी चुकले धनी. मी तुमच्यावर अविश्वास दाखवला. मी खरंच चुकले. मला माफ करा. सीमाला उपरती झाली. साधूने तिला धीर देत तिचा हात पकडला आणि मंदिराच्या आवारात नेलं. आपल्या गाठोड्यातून त्याने एक लहान त्रिशूळ बाहेर काढलं. सीमा त्या त्रिशूळाकडे पाहत राहिली. ते खूप दिव्य होतं. त्यावर एक निळा मणी होता. त्याचं खूप तेज होतं. ते छोटं त्रिशूळ सीमाच्या हातात देऊन तिला सांगितलं, आता तिच्या मुक्तीची व्यवस्था मी केली. तू हे त्रिशूळ वस्त्रात गुंडाळून आपल्या पतीला दे. या त्रिशूळाचं तेज त्या पिशाच्याला दिसू नये यासाठी. तिचा प्राण तिच्या कंठात आहे. तिथेच वार करायचा. हे त्रिशूळ तिच्या देहात प्रवेश केल्याने तिचं सामर्थ्य नष्ट होईल आणि ती जागीच पडून राहील. पण लक्षात ठेव, तिचं ते शरीर तेव्हाच जाळून भस्म कर, म्हणजे तिचं अस्तित्व नष्ट होईल. मी आत्ताच जाते आणि आत्ताच त्या दुष्टेचा अंत करते. सीमा रागाने पेटली. साधूने धीर देत सीमाला सांगितले की हे काम फक्त तिचा पतीच करू शकतो. तेव्हाच तिला सुवासिन म्हणून मरण येईल. पतीच्या पुण्याईने तिला मुक्ती मिळेल. अशीच याची रचना आहे. तिच्यासोबत असलेल्या अस्थी देखील भस्म होतील. ती परत जन्म घेऊ शकणार नाही. साधूने सीमाला आशीर्वाद देण्यासाठी हात वर केला. सीमाने डोळे बंद करून हात जोडले. डोळे उघडताच अचानक साधू अदृश्य झाले. सीमा गोंधळली. जोराचा वारा वाहू लागला. सीमाने त्रिशूळाकडे पाहिलं आणि हे महादेवच साक्षात आल्याची तिला खात्री झाली. ती मंदिरातून निघणार इतक्यात लांबून कमलेश धावत पळत येताना दिसला. सीमाला आनंद झाला. धनी धनी जोर जोरात ओरडत ती कमलेशकडे पाहत होती. डोळ्यात आनंद होता. कमलेश धावत तिच्याजवळ आला. त्याने आपल्या पत्नीला जवळ घेतलं. तो जोरजोरात धापा टाकत होता. मला माफ कर सीमा, मी तुझ्याशी खूप वाईट वागलो. नाही धनी, मीच तुमच्यावर संशय घेतला. मलाच माफ करा तुम्ही. मीच तुमची अपराधी आहे. सीमा रडत होती. पर तुम्ही इथं कसं आणि तिनं सोडलं कसं तुम्हाला? सीमाने स्वतःला सावरत प्रश्न केला आणि ते सिद्ध त्रिशूळ कमलेशच्या हातात देत सांगितलं, धनी, वेळ खूप कमी आहे. जेवढं मी सांगते तेवढं ऐका. या त्रिशूळाने त्या कामिनीच्या गळ्यावर वार करा. ती संपून जाईल तिथंच. सीमा द्वेषाने बोलत होती. अगं सीमा, पण हे तुला कसं काय माहीत की ती एक पिशाच्च आहे? ती सर्व महादेवाची कृपा. ते नंतर सांगते. आधी तुम्ही जा, गोड बोलून संधी साधा आणि सुखरूप बाहेर पडा. बाकी मी बघते त्या बयेचं काय करायचं ते. सीमा, त्यापेक्षा आपण आत्ताच हे गाव सोडून निघून गेलो तर? नाही, तिने खूप निष्पापांचा बळी घेतलाय. हे थांबवायची जबाबदारी महादेवानी खुद्द आपल्यावर दिली आहे आणि तुम्ही पळता? कमलेशला सीमाचं बोलणं काहीच कळत नव्हतं, पण तिच्यावर विश्वास ठेवून तो तिच्या म्हणण्याप्रमाणे वागायला तयार झाला. जा धनी, तुम्ही जा, मी येते मागून. ते त्रिशूळ सांभाळून न्या. माझा तुमच्यावर विश्वास आहे. कमलेश आपल्या वस्त्रात ते त्रिशूळ लपवून घराच्या दिशेने धावत निघाला. अंगणात पोचताच कामिनी त्याच्याकडे बघत उभी होती. कुठे होता इतका वेळ? न सांगता कुठे पळून गेलेला? कमलेश खूप घाबरला. आता हिला सगळं कळेल आणि आपलं पितळ उघडं पडेल याची भीती त्याच्या मनात होती, पण घाबरून उपयोग नव्हता. चेहऱ्यावर कोणतेच भाव न आणता तो तिच्या समोर उभा राहिला. काय ओ धनी, सीमाला भेटायला गेलेला काय? मग भेटली का तुमची बायको? कामिनी जोर जोरात हसायला लागली. हिला आता काय उत्तर द्यायचं या विचारात असतानाच ती स्वतःच उत्तरली. आतापर्यंत ती गाव सोडून पण गेली असेल. बरं झालं तुम्ही परत आला, नाहीतर तुमची खेर नव्हती.
कामिनीचे स्वर बदलले. कमलेश मान खाली घालून काहीच घडलं नाही अशा वेशात उभा होता. चला धनी, हातपाय धुवून घ्या, अजून आपली बरीचशी कामं बाकी आहेत. नेहमीच्या खोडकर अंदाजात ती बोलत होती. कमलेश शांत होता. कामिनीने पंचपक्वान त्याला जेवू घातले. कमलेश तृप्त झाला. कसा वाटला स्वयंपाक? ताईपेक्षा तरी खूप छान होता ना? कामिनी हसायला लागली. जेवण झालं. बाकीचं काम उरकून कामिनीने कमलेशला आणि तिला झोपण्यासाठी अंथरूण घातले. एक कंदील बाजूला पेटता ठेवला. या धनी, आज आपलाच दिवस. नाही, आपलीच रात्र आहे. कामिनी स्मित हास्य करत होती. आज फक्त तुम्ही आणि मी, आपल्यात कोणीच नाही. थकला असाल ना? या, विश्रांती करा, तुमचा थकवा मी दूर करते. कामिनी हसली. कमलेशने आपल्या कमरेत त्रिशूळ वस्त्रात लपवले होते. कमलेशच्या चेहऱ्यावर उदासी होती. ताईची आठवण येते का? कामिनीने कमलेशला विचारले. कमलेश शांत होता. कमलेशने अंथरुणावर शरीर टेकले आणि तो विसावला. कामिनी त्याच्या बाजूला येऊन झोपली. कामिनीने कमलेशच्या अंगावर हात ठेवला आणि त्याच्या चेहऱ्याला निहारू लागली. कमलेशच्या डोळ्यात आपलं ध्येय होतं आणि कामिनीच्या डोळ्यात वासना. कामिनी कमलेशच्या जवळ येऊ लागली तसं कमलेशने ते वस्त्रात गुंडाळलेलं त्रिशूळ एका हाताने कामिनीच्या नकळत उशाखाली ठेवलं. कंदिलाचा प्रकाश मंद केला. कामिनी आता आपल्या रंगात आली. कमलेशच्या गालाचे चुंबन घेत त्याला आपल्या जवळ ओढत होती. कमलेशवरती बेफाम होऊन प्रेम व्यक्त करत होती. पण कमलेश काहीच प्रतिसाद देत नव्हता. मग अचानक कमलेशने कामिनीवर आपला ताबा घेतला. तोही कामिनीवर प्रेम व्यक्त करू लागला. कामिनी बेधुंद झाली आणि तिने तिचे डोळे मिटले. मान वर केली. हीच संधी. वाऱ्याच्या वेगाने कमलेशने उशाखालचं त्रिशूळ काढून तिच्या गळ्याचा वेध घेतला. मला माफ कर कामिनी. रक्ताची कारंजी कमलेशच्या चेहऱ्यावर उडाली. कामिनी वेदनेने विव्हळली. त्रिशूळाने कामिनीचा कंठ चिरला. कामिनीच्या गळ्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं. असह्य वेदनेने ती तडफडत होती. आता तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते. तिच्या सिद्धी फोल झाल्या. सामर्थ्य शून्य झाले. साधूच्या सांगण्याप्रमाणे ती जागच्या जागीच खेळली. कामिनी एकटक कमलेशकडे सताड डोळ्याने पाहत होती. कमलेशचे डोळे भरून आले. मला माफ कर कामिनी. कमलेशने मायेने तिच्या कपाळावरून हात फिरवला. कामिनी आता जणू गतप्राण झाली. तिचे डोळे कमलेशने झाकले. कमलेश तसाच उठला आणि घराबाहेर आला. घराबाहेर पाहतो तर सीमा उभी होती. तिच्या हातात मशाल होती. तिच्यासोबत तिने गावकऱ्यांना देखील आणलं होतं. कमलेश बाहेर आल्यावर ते घर सीमाने गावकऱ्यांच्या साह्याने पेटवून दिले. आग डोंब उसळला. 9 वेळा विस्फोट झाला. अंधाऱ्या रात्री आकाशात तेजस्वी प्रकाश दिसू लागला. आगीचा एक गोळा आकाशातील दिव्य प्रकाशात विलीन झाला. कामिनीचे अस्तित्व कायमचे संपले. गावकरी ओम नमः शिवायचा मंत्रोच्चार करून या घटनेला साक्षी झाले. सीमाने सिद्धपुरुषाची सर्व हकीकत कमलेशला सांगितली. ही महादेवांचीच कृपा. दोघांनी मान्य केले. पहाट झाली. नवीन दिवस उजाडला. कमलेश आणि सीमाने काही दिवसांतच नवीन संसार थाटला. काही महिन्यातच सीमाला कन्यारत्नाची प्राप्ती झाली. दोघंही सुखाचा संसार करू लागले. आज प्रेमाची शक्ती जिंकली. जगात कोणतीही गोष्ट नित्य नसते हे सिद्ध झाले.